ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचालनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचं काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली। स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण 2.21 किलोमीटरच्या अंतराच्या उड्डाणपुलाच्या कन्हैयानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झालाय। त्यापुढील काम तसंच कोपरी इथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे। आयुक्त राव यांनी कन्हैयानगर इथे या संपूर्ण प्रकल्पाचं आरेखन समजून घेतलं। त्यातील रेल्वे मार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती घेतली। त्यानंतर उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाची पाहणी केली। स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून त्यांनी आढावा घेतला। या पाहणी दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, सुधीर गायकवाड इत्यादी अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, उद्यान, एम्पी थिएटर यांना भेट दिली। तसंच नवीन ठाणे रेल्वे स्थानक, सभोवतालचा परिसर, तेथील बांधकामाच्या स्थितीचीही आयुक्तांनी पाहणी केली। या कामातील अडचणी, रेल्वेकडून अपेक्षित कामं, प्रकल्प बाधित कुटुंबाचं स्थलांतर या संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं।